जय जय रामकृष्ण हरी. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरीसा मुखा आला. आनंदाचे डोही आनंद तरंग. सूर्योदय झाला होता. सूर्याची कोवळी कोवळी किरणं सगळीकडे पसरली होती. समोरून झुळझुळ असा स्वच्छ झरा पाण्याचा वाहत होता. एका तीरावर औदुंबर वृक्ष होता आणि त्या वृक्षाच्या सान्निध्यामध्ये एक योगीराज साधना करण्यासाठी तल्लीन झाले होते. इतक्यात त्या नगरीचा राजा तिथे येतो आणि त्या योगीराजांची आनंदी मुद्रा बघून राजालाही अत्यंत आनंद होतो. त्याने त्या महात्म्यांच्या पायावरती डोकं ठेवतो आणि विचारलं की महाराज, मी काय करू आपली सेवा? आपण मागाल त्या आपल्याला देईन. योगीराजांनी शांतपणे सांगितलं की हे राजन, या सूर्यनारायणाची ही लाख मोलाची किरणं आम्हाला मिळत आहेत, ती मिळू देत. आपण जरा थोडेसे बाजूला झालात तर बरं होईल. मंडळी, सर्व संत मंडळी ही अशीच असतात. त्यांना धन मान सन्मान कशाचाच मोह नसतो. अहो, शिवछत्रपतींनी तुकाराम महाराजांकडे पाठवलेला नजराणा हा त्यांनी परत केला आहे, आपण सर्वांनाच ठाऊक आहे. अहो, पांडुरंगाचे रूप पाहता लोचनी त्यांना सुख होते, परमानंद होतो. त्यांचे जीवन म्हणजे आनंदाचा एक डोहच असतो आणि अशा या आनंदाच्या डोहामध्ये ते सतत त्याच्यामध्ये आनंदात तल्लीन झालेले असतात. असे हे आनंदमय. कारण आनंदे करू संसारी असावे, नाम आठवावे श्रीरामाचे. भगवंताच्या नामाशिवाय कशातच आनंद नाही हे सर्व संत जाणत असतात आणि म्हणून ते आपल्याला सदा सर्वदा भगवंताचे नाम घ्या असं सांगत असतात. जय जय रामकृष्ण हरी.